इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. टॉस साठी संघनायक लवकर उपस्थित राहील आणि सगळा संघ इथे आपण हजर करा. लिटिल स्टार धारोळा. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्दच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहे 17 जानेवारी आणि आपले सर्वांचे दानशूर दाते या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ भरपूर मोठी मदत करणारे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुरेशजी तथा बाळ्या मामा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं बाळ्या मामांना आपण शुभेच्छा देऊयात. जे पशी घ्या की पक्षांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल. आपल्या हातून समाजाची सेवा घडत राहील, या परिसराचा विकास होत राहील आणि निश्चित समाजापुढे आपण एक पुन्हा नवा आदर्श बनून पुढे याल. आमच्या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्दच्या वतीनं, क्रीडा रसिकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं बाळ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. यास बराचसा बाहेर चेंडू वाईटची घोषणा इथे येऊ शकते. कृष्णा केने सर, योगराज बुटेरे सर इथे ॲज अ ऑफिशियल्स मैदानामध्ये दाखल आहेत आणि अलॉंग द कार्पेट एक धाव इथे पूर्ण होते आणि धावफलकावरती धाव आहेत 2. मोहनच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पहिल्या फेरीमध्ये पुढे चाल मिळालेला संघ अर्थातच कोंबलवाडी क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल होते. कल्पेश अर्जुन ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसते. जय बजरंग चिंबीपाडा. यास 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 इथे अँगल बनवला होता चेंडूला. कुठून टाकला बघा चेंडू. कोणा कसा मारला जातो क्रिकेटमध्ये. धावफलक स्थिर आहे तिथे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटमध्ये कुठलंही कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. प्रश्न विचारलाय जरूर पंचाकडे, मात्र त्यामध्ये उत्साह नव्हता आणि तेवढंच आत्मविश्वासही नव्हता. फेटाळून लावतात पंच. धावफलक तिथेच आहे. 2 धावा. पहिला चेंडू वाईड होता आणि त्यानंतर 1 धाव जरूर प्राप्त झालेले. तर खोलवर टप्प्याचा चेंडू इथे पुन्हा निर्धाव आहे. काय बॉलिंग टाकली मागच्या 3 चेंडूमध्ये. 3ही बॉल डॉट आहेत, एकही धाव नाही. निर्धाव चेंडू आलेत मोहनकडून. एक 4 षटकांची मॅच आहे. इथे तुम्हाला कमी वेळ मिळतोय. फक्त 24 चेंडू तुमच्याकडे एका डावासाठी आहेत आणि त्यामुळे एक बॉल महत्वाचा आहे. कल्पेश ऑन स्ट्राईक. यस, कडक शॉट. जागा बनवली होती. इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त आहे. फेकून दिला प्रेक्षकांमध्ये. बेधुंद करणारा षटकार. जरूर ज्यांच्याकडे चेंडू गेलेला आहे त्यांना सुद्धा अशीच षटकारासारखी मोठी लॉटरी लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट. यास खराब क्षेत्ररक्षण आणि आउटफील्ड इतकं वेगात आहे. चेंडू सीमारेषेला चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4 रन. पहिलं षटक इथे पूर्ण होणार आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 12 धावा. अंपायर्सला विचारा, मैदानावरच्या अंपायर्सला विचारा, तुम्हाला काय पाहिजे असेल तर पंचांना विचारा. त्यांनी परवानगी दिलेली आहे. तुम्ही जाऊ शकता, पटकन जाऊन पटकन येऊ शकता. जय बजरंग चिंबीपाडा कोंबलवाडी या 2 संघामध्ये ही 4 षटकांची लढत आहे. आदिवासी विभागातले काटक खेळाडूंचं दर्जेदार खेळ आज दिवसभरात खेळाडूंना बघायला मिळालाय, प्रेक्षकांना बघायला मिळालाय. या खेळाडूंमध्ये गुणवत्ता जरूर मोठी. त्या गुणवत्तेला पैलू पाडणं गरजेचं आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन घडणं गरजेचं आहे. हे खेळाडू जरूर मोठी ताकद बनून पुढे येतील, कारण अंगभूत कौशल्य या खेळाडूंकडे खूप असतात.
त्यांना दिशा देणं गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये आपण या खेळाडूंचा खेळ पाहिला. यास 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 काय ताकद होती या फटक्यामध्ये. आणि षटकार 6 धावा मिळतील अर्जुनला. अर्थातच जय बजरंगबली चिंबीपाडा. बाउन्सर होता. या बाउन्सर वरती कसं स्वार होता येतं. उंच उडालेल्या चेंडूला सीमारेषे बाहेर कसं फेकून दिलं त्याने ताकदीच्या जोरावरती. ही अजस्त्र ताकद आहे. 100 हत्तींचं बळ या ताकदीमध्ये आहे. 100 हत्तींना उचलणारी ही भीमसेनाची ताकद आहे. यस, इथे चांगला फटका. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र अर्जुन आपल्या क्रीज मध्ये परत पोहोचतोय. धाव फलकावरती 19 धावा. दुसऱ्या षटकामध्ये भावेश गोलंदाजीसाठी तयार आहे. भावेशचं हे षटक इथे पहिला पण एक षटकार आलाय भावेशच्या षटकामध्ये. त्यामुळे पुढचे चेंडू अधिक बारकाईने अधिक काळजीपूर्वक टाकायचे. ओहो, खराब खराब चेंडू. आणि पुन्हा एकदा खरपूस समाचार. 4 रन मिळतील. कुंभलवाडी संघ क्षेत्ररक्षण करताना इथे दिसतोय जय बजरंग चिंबीपाडा विरुद्ध भूषण भोईर प्रस्तुत शुभ्रा 11 कुंभलवाडी. इथं पुन्हा एकदा आतमध्ये बाहेर जाणारा चेंडू होता. लाईन मध्ये चेंडूला फाईनला खेळलंय. लॉंग लेग वरून फेक येणार आहे तर 2 धावा इथे जरूर पूर्ण होत आहेत. आणि 2 धावांच्या मुळे धावफलकावरती 25 धावांची नोंद होताना आपण बघतोय. दुसरं षटक भावेश इथे पूर्ण करणार आहे. 13 धावा भावेशने आतापर्यंत खर्च केलेले आहेत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील 12 होत्या. या षटकामधून 13. रिव्हर्स खेळायचा आहे मात्र कनेक्शन नाही. इथे फलंदाजाला परतावं लागेल. कल्पेश बाद. पहिला धक्का असेल. 25 धावांची एक आक्रमक वेगवान भागीदारी संपुष्टात येते. चांगली सुरुवात दिली कल्पेशनं. 8 चेंडूमध्ये 16 धावांचे योगदान दिले. आणि कल्पेश इथे धावबाद होताना आपण पाहिलंय. पुढे येऊन पुढे आलेला तो मागं वळून बघितलं तर त्याच्या घरावरून नांगर फिरलेला होता. चेंडू बघितला ना त्याने कुठे गेलाय आणि तो धाव घ्यायला निघाला. तिथे चूक झाली आणि एक महत्वाचा फलंदाज गमावलाय या मॅच मध्ये. अर्जुन अजून मैदानामध्ये असेल. करणची मागच्या मॅच मध्ये धमाकेदार फलंदाजी आपण पाहिली होती. एकट्यानं खरं तर सामन्यामध्ये जान आणली. मानो मुर्दों में जान फूंक दी है. परिंदों को अगर पंख मिलते हैं ना तो तैयार होते हैं वो लंबी उडान के लिए. आणि करण असा खेळाडू आहे. इथे TDPL मध्ये देखील करणला आपण पाहिलं होतं. तर संपलेलं आहे षटक. भावेशचं षटक संपलेले. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 1, त्यानंतर 4. तर षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 25. 1 गडी बाद. अर्जुन करण ही जोडी मैदानामध्ये आपण बघणार आहोत. यापुढे 2 षटकांमध्ये वसंतच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. थोड्या दिवसामध्ये वसंत पंचमी आहे. झाडांना पालवी फुटते वसंत ऋतूमध्ये. वसंत मैदानामध्ये आलेला आहे. खर तर फलंदाज मात्र बहरात आहे. पालवी नाही, त्यांच्या फलंदाजीला बहर आलेला आहे. चांगला फटका. टॉस मोठा असेल. हो, खाली राहिला चेंडू यावेळेस आणि चेंडूने अजिबात बाउन्स घेतला नाही. 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते. धाव फलकावरती 26.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू झालंय. तर करण आता स्ट्राईक एंड वरती आहे. मागच्या मॅचचा हिरो होता करण. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होतील. मागच्या मॅच मध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये संघाची कामगिरी खूपच खराब होती. मात्र करणने शेवटच्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी करत एक चांगला स्कोअर, फायटिंग स्कोअर आणला होता आणि त्यानंतर गोलंदाजांनी कमाल केली. फाईट जरूर झाली होती तिथे तिलसे संघाकडून. या चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. करणच्या बॅट मधून पुन्हा एकदा धावांचा ओघ सुरू झालेला आहे. धावांची गंगा मैदानावरती आणलेला हा भगीरथ आहे. गंगा स्नान, सध्या आपण शाही स्नान बघतो साधूंचं अलाहाबाद या ठिकाणी गंगा नदीच्या तीरावरती. तर इथे प्रेक्षकांना हे स्नान घडून आणले फलंदाज करण. चिंब भिजण्याचा आनंद, गंगेमध्ये डुबकी मारण्याचा आनंद या फलंदाजीतून प्राप्त होणार आहे. ओ हो हो, पुन्हा कडक. फक्त 1 फूट आतमध्ये चेंडू पडलाय. 1 फूट म्हणता येणार नाही, काही सेंटीमीटर आतमध्ये पडलाय आणि 4 धावा इथे मिळत आहेत. महाकुंभाचं शाही स्नान इथे आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं स्नान, हे पवित्र स्नान आहेत. दीपावलीच्या दिवशी अभ्यंग स्नान असतं. डेड बॉल, धावफलकावरती 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. वसंत, या वसंत वरती पुन्हा अटॅक आहे. 3रा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 रन. वसंतच्या गोलंदाजीवरती 2रा आहे. या अगोदर एक चौकार जरूर आपण पाहिला होता अर्जुनच्या बॅटमधून आणि आता करणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा करण. धावांचा मोठा झंझावात आहे करण. वादळ आहे करण. आज हे वादळाच्या सपाट्यामध्ये अनेक गोलंदाज सापडलेले आहेत. उद्ध्वस्त होताना त्यांना बघितले आपण. यस यस यस, करण साठी असा चेंडू, डाव्या यष्टीवरती चेंडू टाकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण देणे. स्वीकारलं हे निमंत्रण. 3 चौकार ओळीने खेळल्यानंतर करणच्या बॅट मधून येतोय षटकार. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय बजरंग चिंबीपाडा संघ फलंदाजी मात्र बहरते इथे, उसळते फेसाळते. काय बॅटिंग आहे. शॅम्पेन फोडल्यानंतर शॅम्पेन जशी फसफस करत बाहेर येते ना, मला वाटतं तशीच फलंदाजी. तो आला आणि सुरू झाला, बस थांबायला तयार नाहीये. फक्त चौकार आणि षटकार. कोकणातला तो अवखळ पाऊस आहे. परत एकदा यावेळेस क्षेत्ररक्षक खाली असेल आणि हा पाऊस या सामन्यापुरता थांबेल, विश्रांती घेईल, फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2. पाय उचलला होता त्याने जो पुढे. धावफलकावरती धावा 44. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अक्षय 4थं षटक टाकण्यासाठी समालोचन कक्षाच्या बाजूने आता पॅव्हेलियन एंड कडून तयार आहे. जय बजरंग चिंबीपाडा. आज ताकद दाखवली ती हनुमानाची ताकद. बजरंग चिंबीपाडा संघाकडून विशेषतः प्रत्येक फलंदाजाने आज धावांचा मेला लुटला इथे. अर्जुन असेल, तो कल्पेश असेल किंवा करण असेल, आणि पुन्हा एकदा तो सिलसिला आता सुरूच आहे. पुन्हा 6 धावा.
अक्षयचं स्वागत केले षटकाराबरोबर अर्जुननं. लाईन मध्ये फलंदाज आल्यानंतर किती बाहेरचा चेंडू असू द्या त्या लाईन मध्ये तो उभा होता. येस, खाली राहिला चेंडू यावेळेस. बाउन्सचा अंदाज व्यवस्थित नाहीये. शेवटचं षटक सुरू आहे. 50 धावा, धावांची लयलूट करताना आपण इथे बघितलंय. उंच उंच फटका आहे. गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय आणि कॅच सुटतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. शुभ्रा 11 कोंबलवाडी तथा भूषण भोईर प्रस्तुत शुभ्रा 11 या मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांना पुढे चाल मिळाली आणि लगेच दुसऱ्या फेरीचा सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत येणं थोडासा अनुभव मिळतो, मैदानाची माहिती होते आणि थेट पहिल्याच मॅच मध्ये त्यांना इथे जय बजरंग चिंबीपाडा संघाचं आव्हान आहे. गोलंदाजांवरती हल्ला असा भयानक चढवलेला आहे या खेळाडूंनी. असाच हल्ला चढवला होता अफजल खानाच्या फौजेवरती मराठ्यांच्या फौजांनी. भयानक. धावफलकावरती 54, 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं इथे सुरू आहे. अक्षयच्या हातामध्ये चेंडू. 10 धावा या षटकामध्ये अक्षय खर्च करतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मोठा फटका निश्चित नाहीये. अर्जुन स्ट्राईक एंडवरती. अर्जुनच पुढे जाऊन 2-2 धावा घेतलेल्या आहेत. अजून 2 चेंडू जरूर शिल्लक आहे. स्कोर अजून मोठा होऊ शकतो. याबरोबरच उजव्याच्या बाहेर होता, खेचून आणला चेंडूला. जमिनीच्या समांतर चेंडू जातोय तिथे 1 धाव. 2 धावा. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आहे इथे आणि पंच बघतायत की बॅट नक्की कुठे ड्रॅग केलेली आहे. अलीकडे आपण बघतो की रेषेवरती बॅट ठेवून चालत नाही. रेषेच्या आतमध्ये पोहोचायचंय तुम्हाला, मग पलीकडे जायचंय, मग दुसरी धाव घ्यायची. त्यामुळे ही फेअर रन. 2 धावा इथे मिळणार आहेत. 56. शेवटचा चेंडू आणि हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे खाली. पुन्हा ड्रॉप होतोय कॅच. 1 धाव एव्हाना पूर्ण होणार आहे आणि याबरोबरच इथे फलंदाज बाद होईल. 57 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गड्याच्या मोबदल्यात 57. जय बजरंग चिंबीपाडा शुभ्रा 11 कोंबळवाडी संघाला 58 धावांचा आव्हान. भूषण भोईर प्रस्तुत शुभ्रा 11 कोंबलवाडी. 58 धावा त्यांना बनवाव्या लागणार आहेत. बिग बॉस सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित दिवस रात्र भगवा चषक धमाका आपण बघतोय. 30व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आगमन झालेलं आहे. 29 यशस्वी पर्वानंतर 30वं पर्व देखील यशस्वी ठरतंय. 30वे पर्व आणि ज्याचा आम्हाला सगळ्यांनाच आहे गर्व. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे यांचं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. नकुलजी भांडे सर आणि बाकीचे त्यांचे सहकारी एक चांगलं मॅनेजमेंट साकारत 96 संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देत आहेत. हा एक चमत्कार आहे. ही मोठी स्पर्धा दिवस रात्र प्रकारामध्ये सतत 8 दिवस कव्हर करणं ही खूप अवघड गोष्ट असते. मात्र या सगळ्या सहकाऱ्यांकडे मोठा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे एरा गवळ्याचे काम नव्हे. इथे त्या जाती तिथे मुरलेला पाहिजे, त्या गोष्टीचा सखोल अभ्यास असलेली व्यक्ती पाहिजे आणि ही सगळी मंडळी अभ्यासू आहेत. 30 वर्ष सातत्यानं स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि म्हणून त्यामुळं
जरी माझ्यासारख्याला या स्पर्धेमध्ये 96 संघ 8 दिवस दिवस रात्र इतका सगळा माहोल उभा करणं कठीण वाटत असेल तर मला वाटतं त्यांच्यासाठी खूप सोपं येते, कारण अनुभव त्यांच्याकडे खूप मोठा आहे. आणि असा एक सुंदर आयोजन असलेला करंडक भगवा चषक आज एका महत्वाच्या सामन्यांना आपण या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. 18 तारखेला ओपन ग्रामीणची फायनल 4 वाजता होणार आहे. ओपन ग्रामीणचे खेळाडू काही लाईव्ह ऐकत असतील, मॅच बघत असतील तर त्यांच्यासाठी देखील सूचना आहे. 18 तारखेला बरोबर 4 वाजता ओपन ग्रामीणची सेमीफायनल सुरू होणार आहे. इतर मॅचेस केव्हा होणार आहेत त्या 18 तारखेच्या सगळ्या मॅचेसचं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर पंचांना चेंडू द्या मॅचला सुरू करायचं आपल्याला. 58 धावा 4 षटकांमध्ये 58 रिक्वायर्ड टू विन. शुभ्रा कोंबळवाडी. आणि जशी मॅच सुरू होणार आहे पुन्हा एकदा मुरबाडचा मधुर आवाज जो लोहे लोहे को पुलकित करताय, अंगावरती रोमांच उभं करत या मॅचला संस्मरणीय करण्यासाठी मी स्वागत करतो सुनील शेळके सरांचं. थँक्यू. धन्यवाद नरेश ढोमे सर. मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सुरू होते. पहिल्या चेंडूवर इथे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्हचा अत्यंत देखणा फटका. 2 टप्पे घेत असताना चेंडू सीमा पार. फटका दर्जेदार. सुरुवात चौकाराने. धावा 4 चौकार. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळतोय. वेट चांगलं ट्रान्सफर केलं होतं हा फटका खेळत असताना फलंदाजाने, त्याचमुळे चांगली गती मिळाली या फटक्याला, या चेंडूला. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस इम्पॅक्ट आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. पंच या सगळ्या गोष्टीकडे खरं तर सूचित करतायत, दर्शित करतायत. इथे क्षेत्ररक्षकांना ते सांगतायत. हलकीशी अपील रेज केली गेली होती गोलंदाजाच्या वतीने. लेग बॅकच्या रूपाने हे 1 धाव मिळते. धावफलक याचमुळे पुढे गेले. 1 धावांचा विचार केला तर ते आहेत 5. 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण करायचे. सामना जिंकण्यासाठी सन्माननीय भूषणजी भोईर अर्थात मोगरचे युवा उद्योजक त्यांच्या वतीने सौजन्यकृत केला गेलेला संघ अर्थात शुभ्रा 11 कोंबळवाडी या संघाला आणि भूषण भोईर यांचे अत्यंत जवळचे सहकारी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या जागेवर इथे उपस्थित राहिलेले आहेत चाफेवाडीचे हिटमॅन अर्थात बबलू पारदी. आपलं सहर्ष स्वागत. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू फुलर लेनचा पंचांना मागे वळण्याची संधी मिळते. दोन्ही हात फैलावलेले आपण बघत आहोत, त्याचमुळे हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 6 वर. अगोदरचा डाव पाहिला तर मला असं वाटतं एकही असं षटक नाही की ज्या षटकामध्ये एखादा चौकार किंवा षटकार आला नसेल. प्रत्येक षटकामध्ये चौकार षटकार आले होते. हे बघा 10 क्रिकचं थेट प्रक्षेपण. अगदी शूच्या लेस सुद्धा इकडे दाखवले जात आहेत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू त्यावर ड्राईव्ह करतायत. स्क्वेअर लेग पंच योगराज बुटेरे यांच्या जवळून चेंडू जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडून फेकी झाली. 1 धाव इकडे मिळाली. लोवर बॅकलिफ्टने ज्या बेस फलंदाजाला खेळण्यासाठी तुम्ही भाग पडाल त्यावेळेस जास्तीच्या धावा मिळतीलच असं नाही, बऱ्याचदा त्या कमी मिळतात. आणि लोअर बॅकलिफ्टने खेळत असताना मग अलीकडे हेलिकॉप्टर सारखे फटके आहेत की जे जर तुम्हाला खेळता आले तरच त्यातून धावा मिळतील. अदरवाईज एकेरी दुहेरी धाव मिळते. बऱ्याचदा ड्राईव्ह करत असतात फलंदाज. इम्प्रोवाइज क्रिकेट लॉक केलेला आहे. यावेळी चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघालेला आहे. दन दन करत असताना चेंडू यावेळेस लॉंग लेग रिजन सीमा पार. हा चौकार. स्लॉक स्वीपचा फटका खेळलाय फलंदाजाने. उजवेष्टीच्या थोडे बाहेर कमिट झाले होते. जिकडे उभे होते तिथूनच झाडूप्रमाणे इकडे ही बॅट त्याची चालली आणि चेंडू फळीचा चांगला संपर्क आला. प्ले केल्यानंतर म्हणजे इथे फटका खेळल्यानंतर जवळजवळ यष्ट्यांच्या मागे चेंडू फलंदाज निघून गेला होता. याचा अर्थ डीप ऑफ द क्रीज उभे राहतात फलंदाज. प्रकाश आणखी एकदा त्याच पद्धतीने आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज आहेत त्यांच्या वतीने पंचांबरोबर विचारणा होते आणि पंच स्थिर आहेत.
अत्यंत चांगलं स्टँडर्ड अंपायरिंगचं या स्पर्धेच्या वतीने या पंचांनी आपल्याला दाखवलेलं आहे. आजच्या रजनीचा विचार केला तर आजच्या रजनीमध्ये कृष्णा केणे सर, त्याचबरोबर योगराज बुटेरे सर आणि त्यांच्या समवेत मग त्रिकोण पूर्ण करण्यासाठी प्रवीणजी विशे सर अर्थात भावड्या, गिरीशजी बांगारा सर उद्योजक यांचं आगमन क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. गिरीश बांगारा, आपणास विनंती असेल आयोजकांच्या वतीने या आमच्या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि सुरू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. गिरीशजी बांगारा यांच्या वतीने मसा येथे एक स्पोर्ट शॉप इकडे उघडलं गेलेलं आहे. 11 धावा धावपलकर आहेत आणि एक षटक संपलंय. क्वालिटेटिव्ह अशा पद्धतीचं साहित्य तिथं स्पोर्ट्सचं तुम्हाला पाहायला मिळतं. वेगवेगळे डिव्हायसेस तिकडे उपलब्ध आहेत, जरूर भेट द्या गिरीश बांगारा यांच्या त्या स्पोर्ट्स शॉपला. यावेळेस विषयपंधे ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. चेंडू आडवला फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण बघतो शुभ्रा 11 कोंबळवाडी आणि जय बजरंग चिंबीपडा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये ओपन ग्रामीण फॉर्मॅट मधून आदिवासी विभागातून आपल्याला पाहायला मिळतो. आदिवासी विभागाचं क्रिकेट अत्यंत शिस्तबद्ध क्रिकेट. समोरच्या दिशेने आणखी एक 20 ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक फंबल करतोय, अंतिमता चेंडू अडवलाय, स्वतःकडे ठेवलाय. यानंतर झालेली फेक, याच दरम्यान एक धाव पूर्ण होत असलेली आपण बघतो. या गिरीश बांगारा आपलं सहर्ष स्वागत. 14 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट्स while chasing 58 runs. The partnership of 14 runs in between Prakash and Mohan. This time on the right flat on the onside, field spin available. This is the opportunity of second run and good use of that opportunity. 2 runs have been completed successfully by those batters, Prakash and Mohan. Prakash on the danger zone has completed 2 runs, 16 on the board without loss of any wicket. Arjun has conceded 5 runs in these 3 balls. Partnership of 16 runs. There is a target of 58. This is the discussion how we will have to play. Discussion in between 2 batters. Those are openers for Shubhra 11 Kombalwadi. Sponsored by Bhushan Bhoir, popular entrepreneur. यावेळेसचा हा फटका चांगला आहे, स्लॉक केलाय, क्षेत्ररक्षकाला शोधलाय, इथे टिपला जातोय झेल. याचमुळे फलंदाज प्रकाश इथे बाद होत असलेले आपण बघू शकू. पहिला हादरा मिळतो शुभ्रा 11 कोंबळवाडीला, बॅटर प्रकाश बाद. ऑन स्क्रीन रिप्ले मध्ये आपण बघूया कोण तयार करत असताना गोलंदाजी करत होता. अँगल क्रिएट केला गेला, त्यानंतर त्यावर स्लॉकचा फटका जरूर आला होता. महत्वाची गोष्ट, हा फटका खेळत असताना आपण बघितलं फलंदाज थोड्या दूरवरून खेळले होते. ज्या स्पॉटला चेंडू कनेक्ट होणं अपेक्षित होतं त्या स्पॉटला चेंडू कनेक्ट झाला नव्हता. अधिकची ताकद हा महत्वाचा मुद्दा आहे. अधिकची ताकद ज्या वेळेस तुम्ही वापरता त्याच्या वेळेस फटक्यामध्ये टायमिंग थोडंसं उकत असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालं होतं. फटका खेळल्यानंतर असं वाटत होतं की इथे मैदान क्लिअर केलं जाईल, परंतु प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये तसं झालं नाही. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला, फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज भालचंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय क्रमांक 3 साठी. एकूण 58 बनवायचे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 18 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील. इथून पुढे 14 चेंडू 42 धावा. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, टिपतायत झेल. लागोपाठचे 2 चेंडू. अर्जुनच्या विरोधात आक्रमकता स्वीकारण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला. दोन्ही फलंदाज इथे अयशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र जर्सी नंबर 33 दाखल झाले होते. हताश, निराश, हृदयद्रावक अंतकरणाने आता त्यांना खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. नियंत्रण प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. या पद्धतीने अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी उजव्या हाताने करणं अत्यंत कठीण आहे, कारण अलीकडचं क्रिकेट आपण बघितलं की ज्यामध्ये रिव्हर्स किंवा स्विचचा फटका आलेला आहे. त्याचबरोबर अलीकडच्या क्रिकेटमध्ये इनसाइड आउटचे सुद्धा चांगले फटके खेळले जातात. स्लॉक सारखे फटके आहेत
की जो जर तुमची लांबी थोडी पुढे गेली तर आडव्या बॅटने तुमच्यावर स्लॉकचा फटका तिकडे खेळू शकतात फलंदाज. ही सगळी आव्हानं योग्य रीतीने पेललेली आहेत गोलंदाजाने. अर्जुनने त्याचं कौतुक करावं लागेल. अँग्युलर गोलंदाजीचा विचार केला तर भिवंडी परिसरातील भावाळे ब हा असा संघ आहे ज्याच्यामध्ये गोलंदाज योगेश भालेकर ज्या पद्धतीची अँग्युलर बॉलिंग करतो हे फार कठीण काम आहे. नियंत्रित गोलंदाजी त्याची असते. उजव्या हाताचा फलंदाज त्या गोलंदाजीला टॅकल करत असताना हताश होत असतात. खूप काही प्रयत्न त्यांना करावे लागतात. यावेळीचा चेंडू चांगला आहे. आणखी एकदा भरधाव वेगाने फेकला गेलेला चेंडू. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर. अनिश्चिततेच्या भागातून म्हणजेच 5व्या 6व्या स्टम्प्स वरून चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी केली. रेस्ट ऑफ दी वर्क हॅज बीन डन बाय दी विकेट कीपर. दिस इज द एंड ऑफ great and successful over bowled by Arjun. He has conceded only 5 runs, taken 2 important wickets. After 2 overs, score is 16 and 12 deliveries to be bowled by bowling side. 42 runs required to win this match. This is the equation in front of Shubhra 11 Kombalwadi. 12 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे उरलेलं आपण बघू शकू. प्रत्येक षटकामध्ये 21 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे आपण बघूया. मला असं वाटतं रेवा येत आहेत या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्याने 3 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना बाद केलं होतं. रेवाची गोलंदाजी साईड आर्म आहे आणि त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहतो. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. पाहायचं रेवा इथे कशी गोलंदाजी करतील. बघा ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. फुलर यांचा खोलबळ टप्प्याचा चेंडू डीपमधून क्षेत्ररक्षकावर इथे दबाव टाकलेला आहे. दबाव ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडून चुका करून घेत असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. बघा क्रिकेटमध्ये तुम्ही फटका खेळला की लगेचच तुम्हाला 2 धावा 3 धावा अशा पद्धतीने धावा मिळणार नाहीत. पहिली धाव जितक्या वेगाने पूर्ण कराल तितकाच दबाव क्षेत्ररक्षकावर येतो आणि तो दबाव त्याच्याकडून चुका करून घेतो. तिथे अधिकच्या धावा मिळतात. समोरच्या दिशेने फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे क्षेत्ररक्षकाने जो निर्णय घेतला तो त्याच्या अंगलट आलेला आहे. त्याच्या समोरून टप्पा घेत असताना चेंडू डोक्यावरून निघून गेला मागे. हा चौकार आलेला आहे. या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. ह्या पद्धतीचे फटके असेच असतात. एकतर तुम्ही ठरवायचं असतं की तुम्हाला चेंडू अडवायचा आहे अथवा तुम्हाला झेल घ्यायचंय. बऱ्याचदा झेलसाठी जर गेलात तर चेंडू अडवण्याची संधी सुद्धा तिकडे तुम्हाला मिळत असते. कारण जिकडे चेंडू लँड होतो आउटफील्डवर तिथून पुढे त्याचा बाउन्स जरी तुम्हाला कव्हर करता आला नाही तरी तुम्ही तुमचं शरीर जर त्याच्या मागे नेलं तर चेंडू तिकडे शरीराला लागून अडू शकतो. असं बऱ्याचदा होत असलेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. एका फलंदाजाचं समर्पण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. स्ट्रायकिंग एंडला इथे महत्वाच्या फलंदाजाला आणायचंय अर्थात मोहनला घेऊन यायचंय म्हणून फलंदाज भावेश खेळाडू कक्षाकडे परतत असलेले आपण बघतो. स्पर्धेची आजची महत्वाची रजनी आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. कालच्या रजनीमध्ये तालुका वाईज क्रिकेट तालुका हाफचं क्रिकेट आपण अनुभवलं. आजच्या रजनीत आपल्याला आदिवासी क्रिकेटचा हा तडका पाहायला मिळतो. फ्लेवर पाहायला मिळतो. 9 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. या अगोदरच्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण आलं होतं जिकडे गोलंदाजी करणारा संघ जिंकला होता. अर्थात आजच्या रजनीतील तो एक महत्वाचा सामना ठरला होता जिकडे इथे बघूया तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. आपण आपला विषय त्यानंतर चर्चेला घेऊ. फलंदाज धावबाद आहेत की नाही हे तिसऱ्या पंचांना इथे ठरवावं लागेल. तिसरे पंच प्रवीणजी विशेषर अर्थात भावड्या या टोपण नावाने ते सुपरिचित आहेत. प्रवीण विषय हे नाव बहुतेकांना माहीतही नसेल. भावड्या म्हटलं की प्रवीण सर. आजच्या रजनीमध्ये ते या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत. त्याचबरोबर मैदानी पंच कृष्णा कणे सर त्याचबरोबर योगराज बुटेरे सरांबरोबर ते जोडलेले आहेत. हा त्रिकोण त्यांच्यामुळे कंप्लीट झालाय. टेक्निकल सपोर्ट इकडे डिमांड केला गेलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत मैदानी पंच घेत आहेत. बॅटर सेफ नॉट आउट. 2 धावा पूर्ण झाल्या त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. धावांचा विचार केला तर एकूण धावा बनलेले आहेत 25 अर्थात 25. पुढे सरकले त्यानंतर फटका खेळल्यास स्क्वेअर ऑफ द विकेट.
एक टप्पा घेतला आणि त्यानंतर चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळतं या क्षेत्ररक्षकाला. पुढे सरकले होते, पावलांचा वापर केला होता, त्यानंतर इथे चेंडूला कट करण्यामध्ये यश मिळालं होतं फलंदाजाला. 2 धावा फक्त मिळत आहेत. 7 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण उरतं. या एका चेंडूवर जर एखादा चौकार षटकार आला तर डोक्यावरचं ओझं थोडं खाली येईल, खांद्यावर येईल. त्यापेक्षा फार मोठा बदल घडेल असं वाटत नाही. ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा चिंबीपाडा संघ करतोय. पायांमध्ये ठेवलेला चेंडू इथे इथे झेल टिपला गेलेला आहे. घारीची नजर आहे, करडी नजर चेंडूवर ठेवली या क्षेत्ररक्षकाने आणि आपल्या सुरक्षित हातांच्या पेअर्स मध्ये जोडीमध्ये चेंडूला सामावलं. हा झेल झाला. त्याचबरोबर या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये सुयश मिळतं गोलंदाज रेवाला. त्याने चांगल्या गोलंदाजीची परंपरा कायम ठेवली याही सामन्यामध्ये आणि याच बरोबर आणखी एक फलंदाज बाद. इक्वेशन कडे जर आपण लक्ष टाकलं तर 27 धावा बनलेल्या आहेत. बनवायच्या जर आपण पाहिल्या तर त्या धावा आहेत 58. मला असं वाटतं येणारे चेंडू असेल 6 आणि 31 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 मध्ये 31 बनवायचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू. मला असं वाटतं फलंदाज अक्षय जात आहेत. 6 मध्ये 31 आता टोकाचं समीकरण बनलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. या अगोदरचा सामना जर आपण बघितला जिकडे गोलंदाज वैभवने 6 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या नव्हत्या. प्रतिस्पर्धी संघाला अर्थात जानी स्पोर्ट्स या संघाला त्याने परास्त केलं होतं. आडव्या बॅटने प्रहार आलेला आहे. एक टप्पा घेत असताना इथे चेंडू सीमापार आहे आणि याच बरोबर हा चौकार. या अगोदरचा सामना जर आपण बघितला की जो जिंकला होता चिंबीपाडा संघाने, तिडशे संघाला त्याने पराभूत केलं होतं. आदेश प्रतिष्ठान तिळशेला. तिथे 6 मध्ये 13 रोखल्या होत्या. 13 जर आकडा उलटा वाचला तर तो 31 बनतो. 6 मध्ये 31 डिपेंड करायचे. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट स्ट्रेट टू द फिल्डर. Taken comfortably, quite comfortable. There was fielder. He has taken the catch. One more has to depart towards the dugout. This is the 5th blow for Shubhra 11 कोंबलवाडी. कोंबलवाडी संघाला लागलेला हा 5वा हादरा आपण बघतो. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. अधिकची ताकद वापरायची होती. फोर्स तर केलं होतं परंतु मिड ऑफला इथे क्लिअर करता आलं नाही फलंदाजाला. क्षेत्ररक्षणाची रचना त्याने बरोबर हेरली होती कारण लॉंग ऑफचा जर आपण विचार केला तर ते वाईड उभे आहेत, वाईडिश लॉंग ऑफ म्हणून. आणि त्याचमुळे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये जी दरार होती, जो गॅप होता तो भेदण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या या पद्धतीचे फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 मध्ये 27 बनवायचे. अलीकडे सूर्यकुमार यादव सुद्धा हे फटके ललया खेळतो. बॅकफुटला आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर अधिकची उसळी घेताना आपण बघत आहात. या स्पर्धेबरोबर भैरव यांच्या बरोबर जोडलेले त्यांचे सगळे मित्र. कालच्या दिवसामध्ये मुरबाड ट्रायडंटच्या वतीने खेळत असताना सागर कापडी सरांना आपण पाहिलं. त्यांच्या समवेत दिनेश कापडी सर, त्याचबरोबर गौरव त्यांच्या बरोबर उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करूया. दोन चेंडूचा खेळ शेष आहे. 2 मध्ये बनवायचे आहेत 26. गौरव पवार हे सुद्धा अत्यंत क्वालिटेटिव्ह नाव आहे शिवडेचं. त्यांच्या क्रिकेटचा जो वारसा मिळालेला आहे तो वारसा पुढे नेण्याचं काम ते करत असतात. उंच पुरे खेळाडू आहेत. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये गौरवची कामगिरी चांगली पाहिलेली आहे मी गेली काही वर्षात. एका चेंडूचा खेळ शेष आहे. सिल्वर ज्युबिली धावा बनवायचे, अर्थात 25 धावांची गरज आहे. 1 मध्ये 25. इथे हा सामना संपतोय आणि सामना जिंकलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या जय बजरंग चिंबीपाडा संघाने. हा दिमागदार विजय आहे कारण प्रतिस्पर्धी संघाला फक्त 33 पर्यंत त्याने पोहोचू दिलेले. 24 धावांनी हा सामना इथे जिंकलेला आहे. जय बजरंग चिंबीपाडा संघाला मिळालेला हा या स्पर्धेतील आजच्या रजनीतील दुसरा विजय. त्याचमुळे तिसऱ्या फेरीतील सामना त्यांना इथे लिटिल स्टार धारोळ बरोबर खेळावा लागेल. धारोळ संघ आणि त्याचबरोबर चिंबीपाडा संघाचा जर आपण विचार केला तर दोन्ही मोठे संघ आहेत आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील. 57 बनवले होते चिंबीपाडाने. त्याने त्यामध्ये अर्जुनच्या 22, करणच्या 18 आणि कल्पेशच्या 16
गोलंदाजी आपण पाहिली कोंबलवाडीची, ज्यामध्ये 19 धावा वसंतने खर्च केल्या 1 ओव्हरमध्ये. एक सफलता त्याला मिळाली, इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. बडम्याचे होते 58, कोंबळवाडीला जाऊन पोहोचलेले ते 33 पर्यंत. मोहनने बनवल्या 15, प्रकाशच्या 10, सुनीलच्या 4. कोणत्याही फलंदाजाला चांगले इतर योगदान देता आलं नाही. गोलंदाजी अर्जुनने पुन्हा एकदा चांगली केली. त्याने 2 गडी बाद करत असताना 5 धावा खर्च केल्या. वैभवने आणखी एकदा 1 गडी बाद केला, 6 धावा त्याने खर्च केल्या.